Hello, this is the My Artifact episode number 559. आजची तारीख आहे 14 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:30 वाजले आहे. जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करतात, लहानपणी कसं आपण सरांची रिस्पेक्ट वगैरे करत नाही, तेवढी खास म्हणजे सरांना नेहमी आपण शिवाय देतो वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. म्हणजे मी असं एक एक्सपिरियन्स करतो. आता मी एक जॉब करत आहे आणि मी कसं पहिले स्कूल किंवा कॉलेजमध्ये होतो, तर आपण स्कूल कॉलेज आपण एका साईडनं ठेवू आणि जॉब एका साईडनं ठेवू. आता या दोन गोष्टीला कम्पेअर करू, एक जॉब आणि एक स्कूल किंवा कॉलेज. तर जॉबमध्ये काय असते का, तुम्हाला नाही का तुमच्या सिनियरची इज्जत करावी लागते. वॉट एव्हर ही डुईंग, वॉट एव्हर ही वॉन्ट्स टू टेल, यू ऑलवेज से यस, ही कॅन डू इट, डेफिनेटली सर. हेच एक आहे, जर तू असं नाही म्हणशील तर बेटा तू गेला. आणि जर तू नाही म्हणायचं आहे तर त्यासाठी रिअली अप्रोप्रिएट आन्सर असणं पाहिजे आणि त्याला मॅच होणार. जर नसेल तर यू डेफिनेटली डाय. म्हणजे एक प्रकारे काय असते की एक्सपिरियन्स डज मॅटर, आणि जर तुमच्यापाशी एक्सपिरियन्स नसेल मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी हा म्हणावं लागते आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहावं लागते. तर मी कम्पेअर म्हणजे असं एक प्रकारे म्हणत आहे का, जॉबमध्ये नाही का तुम्हाला कंटिन्यू टाईमशीर येणं, संध्याकाळी बरोबर 5-6 वाजेपर्यंत थांबणं, काम करणं, काम नसेल तर थांबणं वगैरे. तरी काही चपलसपणा तर करता येतेच, बट थोडंसं टेन्शन राहते, प्रेशर राहते, काम करण्याचं हे राहते. एक प्रकारे का आपल्यामुळे दुसऱ्यांना पण त्रास होते, कंपनीला त्रास होते आणि त्यांचे पेटंट्स, त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला नेहमी धडपड करत राहावं लागते. तर एक प्रकारे या सगळ्या गोष्टींनी आपल्याला शिकवते का आपण कोण आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आणि आपल्या लाईफमध्ये समोर जे टार्गेट्स आहे या टार्गेट्सला आपण कशा प्रकारे हे करू शकतो, हँडल अप करू शकतो. ते असं हे जे सिच्युएशन आहे, या सिच्युएशन आपल्याला स्ट्रॉंग बनवते. आणि हे स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण तेव्हाच आपल्याला माहीत पडते का कुठे रॉंग होत आहे आपण किंवा कुठे राईट होत आहे आपण, राईट. आणि मला आता हेच म्हणायचं होतं. आज अजून काय आहे, आज अजून काही खास वगैरे काय आहे नाही. आज मला पेमेंट झाली, करीब 8,000 रुपये. यावेळेस मला 8,000 रुपये पेमेंट झाली आहे. तर मी काफी खुश तर वगैरे नाही, बट मी माझ्या सगळ्या ओल्ड मेमोरीजला हे करून राहिलोय, मिस करून राहिलोय. कारण मागच्या वेळेस गणपतीचा ऑकेजन बहुत महान होता. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो गणपती शिरवायला राहुलच्या घरचा. तर बहुत मजा आली होती. बहुत आम्ही मजा केली. तिथे चिवडा वगैरे खाल्ला, फोटोज वगैरे काढले. सुकळीला होतो तिथे. इट्स बीन रिअली ट्रिमेंडस टू अस. आणि मित्रांसोबत हँगआउट केलेल्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला आठवून राहिल्या आहेत आणि काफी मिस पण करून राहिलो आहे. कारण ते मला पुन्हा वापस तर भेटणार नाही आहे, बट त्याला रेकग्नाइज करून कसं तरी स्वतःमध्ये हॅपीनेस आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. कारण माझ्यापाशी दुसरा कोणता चारा नाही आहे. पण जॉबमध्ये मी रोज जातो आणि रोज जॉब करतो. याच्यामध्ये शिकण्यालायक तर आहे, बट इंटरेस्टिंग फॅक्ट नाही आहे, जो मजा नाही आहे. लाईक
मला एक प्रकारे फिल्म मेकर बनायचं आहे आणि फिल्म मेकरमध्ये बहुत साऱ्या प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी मी नेहमी रेडी राहणार आहे आणि या कामामध्ये मला मजा पण येणार आहे. आणि हेच असं काम आहे जिथे मला मित्रांची वगैरे आठवण नाही येईल आणि माझे नवीन मित्र बनन आणि ज्याच्यात मला बहुत मजा येणार आहे. त्याचमुळे मी या फिल्म डेस्टिनीसाठी बहुत जास्त डेस्परेट आहे फिल्म बनवण्यासाठी. बट इट्स अ रिअली लॉंग टार्गेट आणि खूप मोठा टार्गेट आहे आणि या मोठ्या टार्गेटला अचीव करण्यासाठी आपला प्रिपरेशन पण बहुत मोठी करावं लागेल. तर माझी प्रिपरेशन तर वगैरे सुरू आहे. मी स्क्रिप्ट लिहितो आहे माझ्या ज्या फिल्मसाठी, बायनरी कोडसाठी स्ट्रक्चर स्क्रिप्ट तयार करत आहे मी. आणि बाकी वगैरे पूर्ण एकदम डेस्टिनेशन नावाखाली आहे. म्हणजे जर डेस्टिनी समथिंग टू डू विथ माय लाईफ. कारण आता मला जर काही करावं लागेल तर मला काही दुसरा कोणता रास्ता दिसून न राहिला. म्हणजे मला माझ्या डेस्टिनीपर्यंत जाण्यासाठी मला सर्वात इम्पॉर्टंट आहे मला मुंबईला जाणं. आणि आता तर ते पॉसिबलच होऊ शकत नाही. एक प्रकारे जर माझी जॉब मुंबईला वगैरे होत असेल तर बट ज्याप्रमाणे आपण विचार करतो ना नेहमी तेच होते ना. थोडा वेळ लागते पण तेच होते. आज मी खूप माहोल एक्सपिरियन्स फील झाला एक प्रकारे. जेव्हा मी लोणारेकडे जॉब करायसाठी आलो तेव्हा तिथे नेहमी नाही का बहुत हार्ड वर्क होतं. म्हणजे कंटिन्यू उभं राहा लागत होतं, काम पाहत होतं. स्टार्टिंगचे 1-2 दिवस तर बहुत जास्त तकलीफ ते होता. दुसरा दिवस तर बहुतच जास्त तकलीफ ते. कारण काही कळतच नव्हतं का करावं का नाही. आणि बहुत इरिटेट, बहुत त्रास आणि रडून राहिलो तुम्ही आतमधून. मग काय झालं एक वेळा की अचानक से त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट लागू लागला. वाय? कारण मला एक प्रकारे फ्लॅश पाहण्यासाठी कुठे ना कुठेतरी टाइम स्पेंड करायचा होता. मी मोबाईल काढून म्हणजे जॉबवर जात होतो, मोबाईल काढत होतो आणि बस फ्लॅश सुरू. मग हळूहळू लोणारेकडे ऑफिसमध्ये जायला शिकलो, तिथे जायचं. तर मी नाही का नेहमी माझ्यासाठी नाही का असं जॉब एक्सपेक्ट करत होतो जिथे काइंड ऑफ फक्त लिहिणंच आहे. तर मी असा एक जॉब एक्सपेक्ट केला होता की लोणारेकडे जाईन आणि पूर्ण डेटा मला लिहायला देईल आणि मी तिथे ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण डेटा लिहिले. ते इट्स काइंड ऑफ जॉब आय वर्दी फॉर इट. लाईक मी हे काम करू शकतो, म्हणजे लिहिणं वगैरे अक्षर चांगले आहे. तर मी जस्ट फक्त इमॅजिन केलं होतं आणि काइंड ऑफ थिंग इट बिकेम ट्रू. आज ते ट्रू झालंय. आज करीब दिवसभर मी लोणारेकडे होतो आणि उद्या पण जाणार आहे. तिथे मला पत्रिकेवर नाव वगैरे लिहायचं आहे वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. बट जो फॅक्ट होता ना, म्हणजे जो मी विचार केला बिलकुल सेम, बिलकुल ताज झाला. काही चेंज नाही. मला डेस्क पण तेच भेटली, मला चेअर पण तेच भेटली, मी त्याच पोझिशनवर लिहून राहिलो होतो आणि बिलकुल सेम होती. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन इज रिअली वर्क. फक्त थोडासा पेशन्स असणं गरजेचं आहे. आणि जर तुमची डेस्टिनी मोठी असेल ना, एक प्रकारे थोडा पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे हे असं नाही का देगाहारी पलंगावरी म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, तुम्ही फक्त त्याच्याबद्दल विचारच करत राहा आणि काहीच नाही. ऍक्च्युअली याच्यामध्ये काही ना काही ऍक्शन तर करावेच लागतात, काही ना काही हातपाय हलवावेच लागतात. तेव्हाच आपण म्हणजे एक प्रकारे फोकस पण राहा आणि त्याच्यासोबत जे काही काम आहे ते पण करत राहतं. म्हणजे काय होते की तुम्ही तुमची डेस्टिनी अचीव करताच. हे झालं. आज काही खास आहे का? आज काही खास नाही. जॉब होता, जॉबवरून आलो. आज डी पॉइंटवर काम होतं 1:30 वाजेपर्यंत. तिथून आल्यानंतर जेवण पाणी, नंतर लोणारेकडे गेलो, तिथे पत्रिका वगैरे लिहिल्या. करीब 6:30 वाजले. आल्यानंतर बहुत थकून होतो, झोपलो आणि अचानक से मग कपडे वगैरे धुतले. नंतर मी
आणि नंतर मग आत्याचा फोन आला, इथे जेवायला जायचं होतं गणपतीचं. आणि मग मला अगोदर काही माहीत नव्हतं, त्यामुळे मी मानवडकरांना डब्बा आणायला लावला. त्याने डब्बा आणला. वेळ आज माझं पेमेंट झालं आणि पेमेंट झाल्यानंतर मी आज 2,000 रुपये आज मानवडकरांना दिले डब्याचे. तर आता मला माझ्यापाशी करीब 6,000 रुपये आहे, 6,000 समथिंग. त्यापैकी 300 रुपये काढले आणि उद्या प्लॅन मारायचा आहे. सो या आता एवढंच आहे. सो थोडं पैसे आपण वाचवायला सुरुवात करावी लागेल. आणि म्हणजे जस्ट आपल्याला 1 महिना तरी पुरला पाहिजे. आणि वर्धेला जाणं थोडं कमी करावं लागेल. बट जोपर्यंत आपल्याला लॅपटॉप भेटत नाही तोपर्यंत एक प्रकारे कसं इंटेन्शन तर राहते आपण केव्हा वर्धेला जाऊ आणि केव्हा वडील आपल्याला लॅपटॉप देईल, who knows, right? So this is it. This is the Artifact episode number 559. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.